एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुरुवारी पहाटे 4 वाजता आई रोजच्या सारखी मॉर्निंग वॉकसाठी खाली गेली. 5 वर्षाची अनाहिता झोपेतून उठून आईला शोधत गॅलरीत आली. आईला खाली रस्त्यावर पाहण्यासाठी ती रेलिंगवर चढली आणि क्षणार्धात तिचा तोल गेला. ती थेट 7व्या मजल्यावरून खाली कोसळली. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून धाव घेतली, पण सगळं संपलं होतं. ज्या आईला पाहण्यासाठी ती चिमुकली गॅलरीत आली होती, त्याच आईने परतल्यावर आपल्या काळजाचा तुकडा निष्प्राण अवस्थेत पाहिला. यापेक्षा भयंकर काय असू शकतं? अनाहिताचे वडील परदेशात नोकरी करतात आणि आई शिक्षिका आहे. एका क्षणात हे हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. ही घटना फक्त आग्र्यापुरती नाही, उंच इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक आई वडिलांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आपल्या घरातील बाल्कनी, खिडक्या, रेलिंग खरंच मुलांसाठी सुरक्षित आहेत का? आपण त्याकडे गांभीर्याने पाहतो का? आज एका आईचं जग रिकामं झालं, पण तिची ही वेदना आपल्याला जाग करणारी आहे. तुमच्या घरात लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय काळजी घेतली आहे? बाल्कनीला नेट लावले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव किंवा सल्ला दुसऱ्या एखाद्या कुटुंबाचा जीव वाचवू शकतो. त्या चिमुकल्या आत्म्यास शांती मिळो.